आमचे सर्वच नेते सांगायचे, आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमचा केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुतीकरता अंतिम असतो. आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून 2 निवडणुका माझ्यासमोर झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती म्हणून जे काही निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदी आणि अमित भाईंनी केले ते निर्णय एकनाथजींनी सरसावंत मानून पुढे गेले. जे निर्णय विधानसभेच्या काळामध्ये सीटच्या वाटपाबद्दल केले तेही त्यांनी सरसावंत मानून पुढे गेले. आणि जे जे काही एकनाथजीला आमच्या नेतृत्वाने म्हटलं ते एकनाथजींनी स्वीकारलं. आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमचा केंद्रीय नेतृत्वाचे आदेश स्वीकारतात किंवा म्हणणं स्वीकारतं, कारण ते आम्ही स्वीकारतो, आमचा पक्ष आहे, पण एकनाथजींनी सुद्धा आमच्या नेतृत्वाचं जे काही सांगणं असेल, जे काही आमच्या नेतृत्वाने युतीमध्ये ठरवलं असेल ते एकनाथजींनी मान्य केलं. एकनाथजींनी कधीही आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही भूमिकेला टाचणीभर सुद्धा मागे पुढे करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. खरं तर असा महायुतीचा नेता एकनाथ शिंदे यांचं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने महायुतीचे नेते अशा पद्धतीचं मोठं काम करतात आणि महायुती ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने 14 कोटी जनतेकरता. एकनाथजी नेहमीच सांगायचे, देवेंद्रजी सांगायचे, अजितदादा सांगायचे, आमची लढाई मुख्यमंत्र्याकरता नाही आहे, आमची लढाई मुख्यमंत्र्याकरता नाही आहे, आमची लढाई 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आहे. पण महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाकरता लढत होते. काँग्रेस पार्टीमध्ये 8 मुख्यमंत्री जाहीर झाले होते. शरद पवारजीकडे 3